तेरी सूरत तू तेरी सूरत काही माणसं आलेली आहेत म्हणजे जे येलो टी शर्ट घातलेले आहेत. इथे मे बी कुत्र्यांना ना डोस पीस देण्यासाठी आलेले आहेत काहीतरी. ॲक्च्युली ग्रुप आहे तो, आता माहीत नाही कशासाठी, आपल्याला कळेल. इथे खाणे पण आहे, जाळी वेळी आणले. हा बॉक्स आहे ना, इथे डोस आहे त्याच्या इंजेक्शनचे वगैरे मे बी असं मला वाटतं. तो गाईज इंजेक्शन द्यायला आले त्यांना बघा, ते ओरडतात ना इंजेक्शन देतात म्हणून. मला वाटलं उचलायला आलेत पण उचलायला नाही, इंजेक्शन द्यायला आले. चलो कोई नाही, अच्छा काम कर रे गाईज. तो मित्रांनो आता सगळं काम झालं, म्हणजे जे आपलं एडिटचं काम होतं ना ते सगळं आता झालं. जवळजवळ 5:45 व्हायला आले. सो तेच आता अजून जेवलो नाही मी. सो आत्ताच रिलॅक्स झालं, थोडे 10 मिनटं झाली. आता मी फ्रेश होईल, नंतर जेवी 6 वाजतील जेवायला, 6:15 नंतर बाकी पुढचा कार्यक्रम. रात्रीचे 11 वाजलेत आणि ताई इथे ना मिक्सरला काय वाटून घेतेस ताई? हा झोपले, परत उठली कारण ते 2-3 तास भिजावं लागतं ना. उडीद डाळ घेतली इकडे, साबुदाणे घेतले एकदम थोडेसे आणि चण्याची डाळ थोडीशी घेतली आणि ते भिजून ठेवलं होतं. ते पाणी पूर्ण आहे ना त्याच्यामध्ये बघा, इकडे घेतले पाणी याच्यामध्ये झालेले. तर पाणी जिरतं पाणी ठेवायचं. आणि इकडे पण तांदूळ घेतलेत, हे गावठी अवेलेबल होते म्हणून गावठी तांदूळ घेतलेत. मी गावावर आणले होते ना तर ते तांदूळ साधे वगैरे घेतले तरी चालतील, जुने तांदूळ. आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं, जेवढं पुरेल तेवढंच पाणी. तर हे मी दोन्ही पण वेगवेगळं मिक्सरला लावून घेते छान आणि ना बारीक एकदम त्याची पेस्ट. डोस्याची तयारी सुरू आहे ना, आपल्याला उद्या डोसे पाहिजे तर त्यासाठी सगळी आपली तयारी सुरू आहे. हे घरात पण आपण असे छान डोसे बनवू शकतो. थोडं थोडं लावून घेते. आता याच्यामध्ये घेतलेले साबुदाणे आणि चण्याची डाळ ही मला मम्मीने सांगितलं की याच्यामध्ये थोडं थोडं ॲड कर. तर बघूया आपण तशी टेस्ट कशी लागते ना. कारण पहिले मी काय करायची, फक्त डाळ घ्यायची आणि हे आपले तांदूळ घ्यायची बस. उडीद डाळीची छान अशी पेस्ट तयार झाली, काढून घेते मी सगळी. आता हे थोडं थोडं सगळं असंच वाटण करून घेते याचं बारीक. तांदळाचं वेगळं करते आणि डाळीचं वगैरे ना ते वेगळं ठेवते आणि मग सगळे आपण ते एकत्र करूया. हे नंतर केलं तरी चालतं? नाही नाही, हे पण आताच करायचंय, पण हे ठेवायचे वेगवेगळे. झालंय तांदळाचं आपलं रेडी. आता ह्या पिठामध्ये ते मिक्स करायचं. आता हे आपलं आहे ना डाळ, चण्याची डाळ आणि साबुदाणे, त्याचं हे असं आपलं बॅटर घट्ट तयार करून ठेवलंय मी. ओके, आपल्याला कमी जास्त पाणी वगैरे लागलं ना तर ते उद्या करू आपण. हे झालं. आणि हे आपण तांदळाचं केलेलं आहे. आणि हे आता आहे ना आपल्याला सकाळी उठल्यावर ना असं फुगलेलं दिसेल वरती पीठ. हा, त्याच्यामध्ये एक्साइटमेंट आहे बघण्यासाठी. आता हा टोप बघून ठेव केवढा आहे, सकाळी बघ केवढा होईल. आणि हा पण हे मग दोन्ही हे बाहेर नाही ना. नाही नाही, आपण असं ठेवू ना, हे वाला झाकून ठेवू असं. टॅलेंट तो हे. आणि ती चटणी बनवा, तुझी लालवाली बनवलेली ना ती बनव. तुला काय साहित्य पाहिजे ना मी आणून देईन तुला. साहित्य आहे तसं, त्यात चण्याची डाळ आणि लाल मिरची ना सुकी. हा अरे भाई साहेब, एक नंबर. तेव्हापासून बनवलीच नाहीये मित्रांनो ताईने, किती मागे लागलो. काय घरी चांगलं बनतं ना ते एकदाच बनतं. आणि आता तेव्हापासून आता बेत बनलाय. हे काय डोसे बनवणार आहे ना. चला भेटूया आता आपण उद्या मॉर्निंगला. उद्या मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना. तर काल बघितलं तुम्ही की डोस्याची आपण तयारी करत होतो, पीठ वगैरे छान भिजून ठेवलंय. आता मी तुम्हाला ते पीठ दाखवते कसं झालंय ते. वरती आलंय पीठ आणि हे पण तांदळाचं. ह्याच्यात थोडंसं पाणी जास्त होतं म्हणून ते तसं दिसतंय. तर मी मिक्स करून चमचा प्रॉपर झालेलं एकदम स्मूथली झालंय. आता हे पण ना दोन्ही पण छान काढून घेऊया नंतर आणि मिक्स करून घेऊया. पाणी मीठ आपल्याला केवढं हवंय. आणि इथे ना तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज असं आहे की जी डोस्यांची लाल चटणी असते ना ती पण आपण बनवणार. अरे थँक्यू. तर त्यासाठी मी चण्याची डाळ घेतली. भिजून पण घेऊ शकतो किंवा मी अशीच भिजून घातलेली नव्हती, सडनली प्लॅन बनला म्हणून मी अशी कच्ची घेतली. आणि 3 लाल मिरच्या घेतल्या सुक्या, कांदा घेतलाय आणि 2 लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घेतलंय. ही बनणार आपली लाल चटणी. तर ह्याला ना फ्राय वगैरे करायचे फोडणी देऊन आणि मग मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. हे झालं. त्याच्यानंतर ना हिरवी चटणी बनवणार आहोत आपण. खोबरं घेतलं छान असं भरपूर, 1 अख्खा लिंबू घेतला, तर जेवढं लागेल तेवढं लिंबूचं प्रमाण आपण घेऊच. 3 हिरव्या मिरच्या घेतल्या तिखटवाल्या, कोथिंबीर भरपूर घेतली, 2 लसूण पाकळ्या घेतल्यात, मीठ आणि पाणी. आता हे सगळ्यांना पहिले चटणीची तयारी करून घेऊया, बनवायला स्टार्ट करूया.
आता तांदळाचं बॅटर आहे ना छान याच्यात एका मोठ्या भांड्यामध्ये कुकरच मध्येच मी सगळं मिक्स करून घेते. आपल्या उडीद डाळीचं मिश्रण मिक्स करूया. पाणी वगैरे घेऊन छान मिक्स करून घेतलंय. अजून बघते किती पाणी लागेल तर थोडंसं पाणी अजून लागते, जास्त जाड नको आहेत आपल्याला. म्हणजे ते दोन्ही पीठ मिक्स करून घेतलं. उडीद डाळीचं मिश्रण आणि तांदळाचं मिश्रण छान असं मिक्स करून घेतलंय. आता याच्यामध्ये मीठ ॲड करते. छान कलर आलेला एकदम. हे झालं आता रेडी. ते झाकून ठेवते 5 मिनटं. आणि मी काय केलं, सकाळी उठली आणि हे पहिले ना फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण नंतर मग जास्त वेळ असं जास्त आंबट झाले ना, म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं. आणि आता बाहेर काढलं. पण जेव्हा तांदूळ आणि आपलं सगळं मिश्रण आपण भिजत घालतो ना, उडीद डाळ वगैरे, ते 2-3 तास छान मुरून द्यायची पाण्यामध्ये, म्हणजे जेवढं पाणी असेल वगैरे त्या याच्यामध्ये. आणि 2-3 तासानंतर वाटून घ्यायची छान, त्याचं पीठ असं घट्ट तयार करून घ्यायचं. आणि मग सकाळी उठून ते मिक्स करायचं. कारण जर आपण असं केलं की म्हणजे रात्रीच ते भिजत ठेवलं आणि सकाळी ते मिक्सर लावलं तर ते छान फुलणार नाही, म्हणजे त्याचा हेच नाही आहे, उपयोगच नाही आहे. तर हे पीठ रात्रीच तयार करून ठेवायचं. झाली सगळी चटणी वगैरे करून दाखवशील जरा. एक नंबर यार मित्रांनो, ही चटणी मला खूप जास्त आवडते, म्हणून ताईने आज माझ्या रिक्वेस्टचा मान ठेवून ही केलेली. आणि सेकंड म्हणजे शपथली या जेवायला मित्रांनो, नाश्ता करायला या मित्रांनो तुम्ही पण. डोसे बनवायचे. आता आपण डोश्यासाठी खास हा जो पॅन घेतला होता त्याच्यावर आपण करणार आहोत. आणि एक आपलं नॉर्मल आहे ज्याच्यावर आपण सगळं यूज करतो, भाकऱ्या फिश असू दे. आणि हा स्पेशली वेगळा आहे. जसे मागे याच्यामध्ये काही घावणे केले होते आपण. घावणे, डोसे, छान असे फुगे आलेत, म्हणजे ना आपला परफेक्ट डोसा तयार झालाय. आणि सुगंध पण खूप मस्त येतो डोशांचा. मला भूक लागली बघ, कालपासून प्रोसेस सुरू आहे ना आपली, म्हणून कधी तर खाते असं झालं. ऑइल आपल्याला पाहिजे तर आपण ऍड करायचं, नाही केलं तर चालेल. पण तशी एकदम ड्राय नको वाटायला ना व्हायला, म्हणून थोडंसं ऑइल ऍड करतो. एकदम परफेक्ट डोसा तयार झालेला आहे. म्हणजे जे सगळं कालपासून आपण करतोय ना व्यवस्थित छान, तर मस्त डोसा तयार झालेला. आता फक्त भाऊ टेस्ट करून बघणार. पण तुला अशीच बनवायला लागली ना शेवटी? नाही, तो काय फोर्स नव्हता करत, म्हटलं बनवूया आता, भाऊची इच्छा आहे तर. सो आमच्या दोघांसाठी एक डोसा इथे आलेला आहे. छान काय मेन्यू आहे, छान ना. या तुम्ही पण नाश्ता करायला, सर्वांनी नाश्ता करायला या. आणि माझी आवडती चटणी ही वाली आहे, लालवाली, ती पण आहे, ती मम्मीची आवडती. हा, ही मला आवडते. दुसऱ्या चमचा आणूया. ही पण मस्त झाली चटणी बंद. मी तर पहिले लाल चटणी सोबतच खाणार, आणि माझी फेवरेट आहे माझी नादकुळा. नंबर मित्रांनो, बेडशीट आपण ऑर्डर केली होती, तर ती आपण आता ओपन करून बघूया कशी. ती कारण ना आम्ही ही पण म्हणजे झालंय ना 1-2 वर्ष, खूप मस्त आहे याचं कॉटन, म्हणजे कपडा छान आहे, कॉटन नाही आहे, मिक्स आहे. तर पण बघूया आता कशी आहे. अरे वा, मस्तच आहे. पहिल्यांदाच हा कलर मागवला. अच्छा, असं आहे का कपडा. हे आहे दाखवतं काही कमी असतो एक, पण ठीक आहे. पिलो कवर छान आहे, कवर पण कपडाच्या वेळी असं आहे, पिलो ठेवू शकतो. ही आहे चादर, ठीक आहे, थोडी जाड आहे, ग्लेस कॉटन आहे, ग्लेस. ठीक आहे, पण मला छान वाटतं. लेस कॉटन आहे त्याचा कपडा, आणि एकदम कमी बजेटमध्ये, आणि पण नाही पडणार. लाईट त्याचा कलर पण नाही जाणार. छान आहे ना डिझाईन, असा एकदम शेवाळे आणि ग्रीन कलर मध्ये मस्त वाटेल त्याच्यावर काय तुझं म्हणणं? ब्लॉग चालू आहे मित्रांनो. मम्मी आहे ना आता कपडे धुतले का, तर ताईच्या बोटाचं फंगस झालंय तुम्हाला माहिती आहे, तर तिला साबणामध्ये हात घालायला नाही. इट्स ओके, कपडे धुतले ठीक आहे, पण वरून कपडे धुतले तर धुतले, परत भांडी कशाला घासायला पाहिजे, म्हणून केले कान बहिरे दोघांचे पण. आणि आता बसले बघा, शेवटचे 3-4 टोपं राहिले ते पण तिला घासायचे. मग मम्मीला सांगितलं हात धुवायला, त्या मम्मीने हात धुतले. आता ते कसे धुतले ते मला माहिती आहे, म्हणजे मी आंघोळीला जाणार आणि मी आंघोळीला गेल्यावर परत ती तिकडे बेसिनकडे जाणार, त्यापेक्षा म्हटलं की तिथे हँडवॉश आहे त्याच्याने हात धुवून. 10-15 वर्ष आधी इंडियन आयडल मध्ये एक आला होता राजस्थानी, आणि 2 मटकी घेऊन आला होता, तो वाजवत होता तेरी सूरत हात धू,
तर त्याच्यावर मी बोललो तेरी सूरत हात धू, तेरी सूरत हात धू, हे बोलून बोलून आपण हसलो होतो भरपूर. काय मंदार काल बापरे बाप. एवढं ओरडायचं मंदार अजून काल माझी बिंबी नाही लागली हा? उठायला पण जमत नाही एवढं माझं सर्वेर झालंय ओरडून काल एवढं ओरडतात. तू थांबायला मागतेस का? तेरी सूरत धू, तेरी सूरत हात धू, तेरी सूरत हात धू, तेरी सूरत हात धू, तेरी सूरत हात धू. अरे बाबा गपरे आंघोळीला जात मध्ये बावळा. गोंधळी घातल्या गोंधळी मामानी आणि गेला एकदाचा आंघोळीला. आता आहे ना मम्मी बोलते की तू जो माझे काम वगैरे करून टाकले तर आता आहे ना मम्मी माझ्याकडूनच चहा मागते. तिला दुसऱ्या कोणाच्या हातचा चहा नकोय. मम्मी बोलते मी चहा प्यायल्याशिवाय उठणारच नाही. सो आता काम लागलेलं आहे, चला मम्मीला चहा बनवून देऊया. पण जसा असेल तसा तुला एक्सेप्ट करावा लागेल. आता ती काय मला बसून देत नसते. मम्मीला घट्ट चांगला चहा ठेव दुधाचा. मम्मीला द्यायचं आहे ना, तुला पाहिजे असं का सांगते? मला पण पाहिजे. विसरून जा. चहा दे तर कोळंबी मिळणार. कोलबी पाहिजे, कोलबी पाहिजे. चहा दिलाय मम्मीला. मम्मी चहा कसा आहे? मम्मीचा चहा थोडा फिकाच असतो कारण गोड नाही अजिबात, त्याच्यामुळे ती गोळी टाकतो आपण. आणि हिने मस्तपैकी गोड गोड करून घेतलेलं आहे. सगळं भावने हसून हसून माहोल छान केला. आता तुला शांत करण्यासाठी मनाचे श्लोक लावले. बरं वाटतंय जरा शांत एकदम. त्याने सकाळी कोलबी घेऊन आली होती मार्केटमधून आणि आता ना ठरलं असं आहे की कोळंबी बिर्याणी करायची म्हणून. सो त्याचं सगळं प्रिपरेशन ऑलरेडी झाली. मी दाखवली नाही कारण याच्या अगोदर दाखवलेली आहे 2-3 वेळा तरी कोळंबी बिर्याणी दाखवलेली आहे. आणि सकाळी मम्मीला जास्त भात नको, पण सकाळी पण ते उडीद डाळ वगैरे मिक्स करून ते डोसे बनवले होते म्हणून जास्त प्रमाण त्याच्यामध्ये नव्हतं भाताचं. त्याच्यामुळे मम्मी राजी झाली कोळंबी बिर्याणीसाठी. अभी मम्मी राजी आहे तो हम काजी आहे ना. मग ताईने ते मस्तपैकी, ताईची तब्येत थोडी का गं काय आलं तेच ते थंड जमतच नाही काय खाल्लं तर. सो ताईने तरी पण म्हटले की मी करते म्हणून. ऍक्च्युली माझा आग्रह होता की कोळंबी बिर्याणी कर म्हणून. नाही तुझा नव्हता, मला इच्छा होती जास्त. मी रसाच करणार होती सिंपल एकदम असं, पण म्हटलं नाही करणार तर कोळंबी बिर्याणीच करणार. आणि सोपी आहे ना, मग कशाला आपण 15 मिनिटं होते. जर तुम्हाला कोळंबी बिर्याणी करायची असेलच तर आज मी रेसिपी नाही दाखवली. ऑलरेडी आपण 2-3 वेळा केलेली आहे. सो ती नक्की जाऊन तुम्ही बघा. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन. या मित्रांनो जेवायला मस्तपैकी कोळंबी बिर्याणी बोलू शकतो, कोळंबी खिचडी बोलू शकतो किंवा कोळंबी भात बोलू शकतो. आणि कांदा आहे, मस्त लिंबू आहे. जसं मम्मी बोलली माझा फक्त जेवणाचाच विषय असतो, बाकी माझा इतर कुठला त्रास नसतो. असतो थोडाफार ओरडवतो मी, त्याच्यात काही विषयच नाही. पण हा हे जेवण मात्र चांगलं जेवण लागतंच मला. सो त्याच्यात काही विषयच नाही. तुम्ही पण जेवायला या. सो मित्रांनो या 2 दिवसाचा हा ब्लॉग आहे. सो काल ब्लॉग नव्हता टाकला तर मलाच आठवत नाही या 2 दिवसामध्ये काय काय केलं, पण आजच्या दिवसामध्ये काय काय केलं हे आठवतंय. आज आपण डोसे बनवले, ते तुम्हाला रेसिपी पण शेअर केली. पूर्ण रेसिपी शेअर केली म्हणजे डोस्याची रेसिपी होती आज प्रॉपर. आणि ताईने कोळंबी बिर्याणी केली होती. याच्या आधी ती दाखवली होती म्हणून ती रेसिपी दाखवली नाही. जर कोणाला पाहिजे असेल परत तर नक्की दाखवू जेव्हा आपण परत कोळंबी बिर्याणीचा प्लॅन होईल. आणि आदल्या दिवशी काय केलं होतं मलाच आठवत नाही. हा आता ते ब्लॉग एडिट करेन तेव्हा कळेल. पण एनिवेज मित्रांनो, होप सो यू एन्जॉय दिस ब्लॉग. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.